नमस्कार, आप देख रहे हैं नैतिक भारत न्यूज, वो मंच जहां जनहित, सच्चाई और सवालों को सबसे पहले जगह मिलती है। मैं हूं साक्षी और अब शुरुआत करते हैं इस वक्त की सबसे बड़ी और अहम खबरों के साथ। कातरप तालाब में शव मिलने से सनसनी, नागरिकों की बड़ी कार्रवाई की मांग। ठाणे से सटे बदलापुर पूर्व स्थित कातरप तालाब परिसर में एक व्यक्ति का शव मिलने से इलाके में सनसनी फैल गई। इस घटना के बाद स्थानीय नागरिकों में भय और असुरक्षा का माहौल बन गया है। मामले की गहन जांच कर दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग जोर पकड़ रही है। बदलापुर पूर्व के कातरप तालाब क्षेत्र में हाल ही में एक शव बरामद हुआ। इस घटना को बेहद गंभीर माना जा रहा है, जिससे इलाके के रहवासियों में चिंता का वातावरण है। यह मौत, आत्महत्या, दुर्घटना या किसी आपराधिक घटना का परिणाम है, इस बारे में अभी तक कोई स्पष्ट जानकारी सामने नहीं आई। पुलिस ने मामले की जांच शुरू कर दी है। नागरिकों का कहना है कि इस घटना की तुरंत गहराई से जांच कर सच्चाई सामने लाई जाए। साथ ही यदि इस मामले में किसी प्रकार की साजिश या लापरवाही सामने आती है तो संबंधित दोषियों के खिलाफ कानून के तहत कड़ी कार्रवाई की जाए, ऐसी मांग भी की जा रही है। भविष्य में इस तरह की घटनाओं को रोकने के लिए कातरप तालाब परिसर में सीसीटीवी कैमरे लगाने, पर्याप्त प्रकाश व्यवस्था करने और नियमित पुलिस गश्त बढ़ाने जैसी सुरक्षा उपायों को जल्द लागू करने की मांग स्थानीय रहवासियों और वरिष्ठ नागरिकों द्वारा की जा रही है। संवाददाता कृष्णा महाले, नैतिक भारत न्यूज, बदलापूर से। तर माझी मागणी एवढीच आहे का या तलावाचं पावित्र्य राखण्यासाठी तुम्ही सगळ्या नागरिकांना मी परत सांगतो की तुम्ही इथे येता, परंतु इथे येतात असताना इथे अन्य भरपूर अशा ठिकाणी काही काही गोष्टी घडत असतात, परंतु नागरिक त्याच्यावरती बोलत नाही। तर तुम्हाला जे पण कोणी काही प्रॉब्लेम करताना दिसेल तर तुम्ही लगेच त्याच्यावरती ऍक्शन घ्या किंवा इथे मला वाटतं नगरपालिकेच्या मार्फत दोन याच्यामध्ये सुरक्षा रक्षक नेमलं गेलेलं आहे। त्यांची ड्युटी मला वाटतं काहीतरी दुपारी 3 वाजता सुरू होते आणि रात्री 10 वाजता संपते। तर रात्री 10च्या नंतर इथे कोणीच नसतं। आणि तुम्हाला मी सांगतो एक का 23 आम्ही जसं 2023 ला पत्र दिलं तर त्यावेळेला मला वाटतं गोडसे साहेब होते। तर गोडसे साहेबांनी त्वरित लाईटी पण तुम्हाला सांगतो चालू करून घेतले होते। हे बघा, हे त्याचे पुरावे आहेत का त्वरित आम्हाला लाईटी चालू करून हे सगळं संपूर्ण परिसर खूप छान दिसत होतं। वारंवार या सोसायटींची तक्रारी येतात का आम्हाला चित्र विचित्र असे प्रकार दिसतात वरतून, तर तुम्ही त्याच्यावरती काहीतरी ऍक्शन घ्या। परंतु इथे स्थानिक प्रशासनाचं अजिबात लक्ष नाहीये। फक्त काही कार्यक्रम असले का येणार आणि दाखवणार का बाबा इथे कार्यक्रम चांगल्या पद्धतीने होतात, परंतु खरंच या तलावाची कोणी देखरेख बघत नाही। आणि मी मुळामध्ये तर एकच याच्यावरती बोलेन का हा तलावाचं काम करत असताना हे तलावाचे सीसीटीव्ही तुम्ही दाखवा पहिले तर। काय कधी लावले गेलेले आहेत, गेली 2 ते 3 वर्ष लावले गेलेले आहेत, परंतु त्याचा कुठेही ते चालू करण्यात आलेले नाहीयेत। लाईटी पण तुम्ही बघाल तर लाईटी जसे संध्याकाळी 6च्या नंतर मोजक्या ज्या 2-3च लाईटी लागतात। तर त्याच्यामुळे याच्यावरती सीसीटीव्ही त्याचा लेखाजोखा जे अण्णांनी त्याच्या माहितीच्या अधिकारी मला वाटतं 2025 सालीच काढलेला आहे। त्याच्यावरती त्यांच्याशी तुम्ही बोलवा। परंतु माझं प्रशासकाला किंवा नगराध्यक्ष मॅडमना एवढीच विनंती असेल का तुम्ही सिग्नलवरती जे कॅमेरा लावतायत त्याच्यापूर्वी जर इथे त्याचा खर्च केला, कारण की हे खर्च तर तुमच्या हातातच आहे। सिग्नलचा खर्च समजा तुम्हाला जिल्हाधिकाऱ्यांकडून येत असेल, परंतु हा स्थानिक खर्च जर तुम्हाला करून घेता येत असेल तर माझी सर्व नागरिकांतर्फे विनंती राहील की तुम्ही हे सीसीटीव्ही आणि लाईटचं नियोजन आजपासूनच करा, जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही। आणि एवढीच विनंती करतो। 100% असं झालं असतं। आणि या ठिकाणी अजून एक गोष्ट तुमचं लक्षात आणून देतो, तुमच्याच प्रशासनाकडून आणून देतो। या ठिकाणी जर अजून सुरक्षा रक्षक असतात ड्युटीला तर त्या ठिकाणी त्याने एका व्यक्तीला बघितलं असतं, तो आज गेलाय, उडी मारली, पडलाय, आवाज आला असता किंवा तो सकाळी पहाटे आलाय का मध्यरात्री आलाय किंवा रात्री 12-1च्या दरम्यान आलाय, ते जर एका सुरक्षा रक्षकाने बघितलं असतं तर त्यांनी कुणाला तरी आवाज दिला असता, आरडाओरडा केला असता, त्यांना मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी कुणाला तरी थांबवलं असतं। आज ती म्हणजे आत्महत्या आहे का हत्या आहे का, त्यांचा जीव कसा गेला हा थांबवता आला असता आपल्याला। परंतु हे बोलतो ना की बेजबाबदारीपणाचं लक्षण आहे। आणि याच्यासाठी मी माझे पण एक पत्रव्यवहार करून माहितीचा अधिकार टाकून एक माहिती घेतली होती की याच्यामध्ये सीसीटीव्हीचा खर्च किती, सुमारे 15 लाख ते 25 लाखाच्या दरम्यान हा खर्च करण्यात या ठिकाणी आलेला आहे। आता 10 लाखाचा टेंडर त्यांनी काढून आणि ते टक्केवारी कोणी खाल्ली, सीसीटीव्ही का फक्त 10 लाखाची आणि एक 15 लाखाची, असे 2 आकडे आहे। आता या पूर्ण परिसराचा त्यांनी लक्ष आपल्याला माहिती दिलेली आहे। अजून आपण त्याला उद्या डिटेलमध्ये आपण मागणार आहोत। तो टोटल 25 लाखाचं सीसीटीव्हीचं बिल नगरपालिकेने दिलेलं आहे। म्हणजे 25 लाख रुपये कोणाच्या घशात गेले, तो ठेकेदार कोण आहे, त्या ठेकेदारावर कारवाई होणार आहे का? जर त्या ठेकेदाराने कुठेतरी भ्रष्टाचार केलाय, कोणाला मिळून केलाय, कोणाला हाताशी धरलंय, याच्यावर सुद्धा कार्यवाही झाली पाहिजे। मी आता या ठिकाणी राजकारण हा भाग नाहीये, या ठिकाणी त्या व्यक्तीचा जीव गेलाय, तो कोण होता, कुठून आला होता, तो त्याच्या कुटुंबाचा प्रमुख होता का? आज जर एखाद्या कुटुंबाचा जर प्रमुख असेल तर तो कुटुंब सर्व आज वाऱ्यावर पडलेला आहे।
आज त्या व्यक्तीला इथं बेवारस म्हणून त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. आम्ही दुपारी पोलीस स्टेशनला माहिती दिली, त्यावेळी त्यांनी सांगितलं की आम्ही इथं काही माहिती दाखल करून घेतलेली आहे, त्या माहितीतून कोण आहे हे माहिती आम्हाला पडेलच. आणि इथं आल्या आल्या आम्हाला इथल्याच नागरिकांनी सांगितलं की तुम्ही कोण आहात, तुम्ही नेहमी इथं भेटता किंवा काय कशासाठी. आम्ही त्यांना झालं आम्ही सर्वसामान्य माणसं आहे, इथं आम्ही नेहमी न्याय मागण्यासाठी तो भीक मागण्यासाठी तो प्रशासनाकडे का आमच्या पदरी भीक घाला, ह्या तलावाला सुधरा. पाहिलं तर आम्ही आमच्याकडे कडलं सोनं नाणं बायकांचे मंगळसूत्र आणतो, ते गाण ठेवतो, तुम्हाला पैसे कमी पडत असेल टक्केवारी खायला, पण इथं साईडला जाळ्या लावा, इथे सीसीटीव्ही चालू करा, इथल्या लाईटी लावा, इथं सुरक्षा रक्षक नेमा. जर तेवढं जमत नसेल तर तलाव आम्हाला भाड्याने द्या. आणि मी तलाव सुद्धा भाड्याने मागणी केली होती मागे, त्याचं पत्र त्यांनी स्वीकारलं नाही आणि त्यांनी सांगितलं का नाही त्या ठिकाणी जे काही सुविधा आहे ते आम्ही त्वरित तुम्हाला देतो. जर असं असेल तर हा तलाव भाड्याने द्यायचा. या तलावाचं बघा, आम्ही सर्वसामान्य नागरिक इथले रहिवासी कुठल्या प्रकारे कशा प्रकारे विकास करतो. हे काय चालू, चष्टामस्करी चालू आहे. कोटी कोटी रुपयाची बिलं काढायचे, त्यात विकास नाही आहे. आज या तळ्याला करोड रुपयाची निधी सांगितली गेलेली आहे, ते एका प्युअर ब्लॉकवर पैसे खर्च केले तुम्ही. मग या तळ्याला ज्या ते आपल्याला आता इथले ज्येष्ठ नागरिक जे वॉकिंगला येतात सगळे ते सांगत होते की इथे आपल्याला साईडला भिंती उंचावलेल्या पाहिजे होत्या, म्हणजे तो व्यक्ती तिथे गेला नसता. इथे आपल्याला ग्रिल पाहिजे होता जेणेकरून तो व्यक्ती त्यावर चढू शकला नसता. एक सुरक्षा रक्षक जरी असता तरी त्यांनी सांगितलं असतं की या ठिकाणी हत्या कशी झाली आहे. अरे खूप दुर्दैवी घटना आहे. सगळे जेव्हा तुमच्याच माध्यमातून बघितलं तेव्हा एकदम असं वाटलं की लापरवाही चालू आहे. बदलापूरचं नाव कुठेतरी खराब होतच आहे, पण आपण लोकप्रतिनिधी म्हणून आपण कुठेतरी याचा वर रोख आणला पाहिजे. आपण त्यावर कुठले रोख न आणता अजून वाढवतो आपण. या ठिकाणी जर सुरक्षा रक्षक असता, माझं पुळगाव बदलापूर नगर परिषद प्रशासनाला देखील विनंती आहे की तुम्ही जर याच्यावर ठोस पाऊल नाही उचलला तर मग आम्ही आमच्या स्टाईलने तुम्हाला आंदोलन करून उत्तर देऊ. आम्ही शिवसेनेवाले आहोत, आम्ही गप्प बसणार नाही. आम्हाला जर उद्या येत्या काही दिवसांमध्ये इथं जर सुरक्षा रक्षक दिला नाही 8 दिवसामध्ये तर आम्ही प्रशासनाचे श्राद्ध पूर्ण वेळेसाठी आम्हाला 3 शिफ्ट, जर 8 तासाची त्या व्यक्तीला ड्युटी आहे तर त्या 3 शिफ्टमध्ये 3 व्यक्ती आम्हाला इथं पाहिजे. आणि असं झालं नाही तर नगरपालिका प्रशासनाचं श्राद्ध या ठिकाणी घालण्यात येईल आणि ते मी स्वतः घालेन. पोलिसांना तर अजून अशी कुठली माहिती मिळाली नाही. पोलिसांकडे जेव्हा आम्ही गेलो होतो त्यांनी सांगितलं तपास सुरू आहे. आम्ही त्यांना विचारलं सर कसं घडलं, काय घडलं, आम्हाला थोडी काही माहिती मिळेल का. ते बोलले इथं काही गोष्टी दाखल करून घेतलेल्या आहे, माहिती मिळताच आम्ही तुम्हाला कळवू. परंतु सीसीटीव्ही जर असत्या, बघा 2 गोष्टी, सीसीटीव्ही असतात तरी आपल्याला माहिती पडलं असं तो व्यक्ती कुठून आला, कसा आला, कशाला आला आणि आत्महत्या केली का, त्याला कोणी लोटून दिले का, त्याचा कोणी खून करून फेकलाय हे सुद्धा आपल्याला माहिती पडलं असतं. परंतु इथं सुरक्षा रक्षक सुद्धा नाही आहे. मला एक सांगा सर, सुरक्षा रक्षक असता, आता सगळे तुमचे प्रेक्षक बघताय, सर्वांना एक प्रश्न की या ठिकाणी जर सुरक्षा रक्षक असता तर किमान त्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला असता का नाही, केला असता. परंतु इथे कोणाची म्हणजे दानतच नाहीये, कोणाला इथं पडलेलंच नाहीये. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे इथं बेवडे येतात, संध्याकाळी दारू पिता, चरस गांजा सिगरेट ओढतात, मुलं मुली येतात कॉलेजचे. लाजा वाटल्या पाहिजे त्यांना, म्हणजे प्रशासनाला सुद्धा. कारण इथं ग्रामदैवत आहे आणि ग्रामदैवताच्या ठिकाणी तुम्ही जर अशा अश्लील चाळे करत असाल तर त्या ठिकाणी आमचा शिवसैनिकांचा जाहीर विरोध आहे. या ठिकाणी जर कोणी पुन्हा चाळे करताना दिसलं तर त्यांना टोलवण्यात येणे, म्हणजे तुम्ही धमकी समजा की तुम्हाला काय समजून घ्या. माझी प्रश्न रेलिंग मागितली होती, एक नागरिकांना बसायला कट्टा मागितला होता. त्याच्यानंतर इथे जे संध्याकाळच्या टायमाला मला वाटतं गायनाचा पण कार्यक्रम होतो, त्या गायनासाठी आम्ही व्यवस्थित बसायला बाकडे मागितलेले. कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही आणि ही मागणी सातत्याने आम्ही शिवसेनेमार्फत असो किंवा ग्रामस्थांच्या मार्फत असो वारंवार करत आहे. आणि दुसरी गोष्ट सांगायचं झालं म्हणून अशा या पवित्र ठिकाणी आज मृतदेह आढळलाय तर त्याच्यासाठी आमच्या ग्रामस्थ वतीने आम्हाला देवांचं मानपान करायला लागणार आहे. तर प्रत्येक टाइमला आम्ही एक किती करणार हे पण एक प्रशासनाला माझा प्रश्न आहे. तर तुम्ही त्याच्यावरती कधी सुरक्षा रक्षक नेमणार आहेत त्याची आम्हाला लवकरात लवकर माहिती कळवा. 8 दिवसात नाही नेमलं तर श्राद्ध घालण्यात येईल प्रशासनाचं. नाही तर तुम्हाला जर बघायचं असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो, मी स्वतःहून श्राद्ध घालणार आहे. अरे काय चालवलंय, चष्टामस्करी. कुठेतरी बदलापूर शहराचं नाव उंचवत आहे, त्या ठिकाणी पुन्हा तुम्ही या अशा घटना घडून, मी प्रशासन जबाबदार या घटनेला. इथं ना तुमची सुरक्षा आहे ना तुमची सीसीटीव्ही आहे ना तुमचा कोणी हे. अरे बदलापूर शहराला कुठेतरी आपण सांगतो की आम्ही बदलापूर शहरामध्ये राहतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये राहतो आणि या ठिकाणी जर अशा चाळे घडत होत असतील, त्या ठिकाणी असे मृतदेह आढळत असतील, त्या ठिकाणी बदलापूर शहराचं कुठं नाव खराब करण्याचं काम सुरू आहे. तर हे अंबरनाथ सारख्या शहराला पूर्णच लगभग सीसीटीव्ही लागलेला आहे. मग आपलं एवढं मोठं कात्रप तलाव जिथे म्हणजे कात्रप म्हणजे बदलापूर शहराचं नाक मानलं जातं, तुम्ही आम्हाला लवकर सोक्षमोक्ष लावून द्यावा. नागरिकांमध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण. आम्ही सकाळी सिनियर सिटीजन 7 वाजता इथे योगा करायला येतो. ते येतात जवळजवळ त्यांचे म्हणजे 75 इयरच्या पर्यंत सगळे सिनियर सिटीजन असतात तिथे.
सकाळी सकाळी 7 ते 8:30 पर्यंत. तर त्यांच्या आता ह्या परिसराला तसं बघायला गेलं तर राणीचा नेकलेस म्हणून हे बदलापूरला ओळखलं जातं. पण आता ह्याला असं गालबोट लागलंय की आता आम्हालाच म्हणजे प्रश्न पडला की आम्ही आता काय बोलायचं आपल्या बदलापूर साठी. आणि त्यातल्या त्यात तिथे जे सिनियर सिटीजन येतात तर तिथे आता भीतीचं वातावरण निर्माण झालंय. तर ते पण आता 4-5 दिवस येणार, त्यामुळे त्यांचा आरोग्याचा प्रश्न राहणारच आहे. तर अशी वारंवार घटना होत राहिली तर सिनियर सिटीजन एकच असं ठिकाण आहे तिथं ते येऊन आपलं आरोग्याच्या दृष्टीने सगळ्या गोष्टी करत असतात. तर माझं असं म्हणणं आहे की त्या सिनियर सिटीजन इथं जे येतात त्यांच्यासाठी वॉशरूम नाहीये मेन म्हणजे. आणि मेन हे आहे आणि त्यांना माहित आहे, आपल्याला तर माहित आहे सिनियर सिटीजनना ती खूप अत्यावश्यक गोष्ट आहे. त्याच्यासाठी वॉशरूम करण्यात यावं, बसण्यासाठी कट्टा करण्यात यावा आणि सुरक्षा रक्षक आणि सुरक्षा भिंत हे तर आहेच आता असं घटना घडल्यामुळे. तर आणि परिसरामध्ये अजून एक गोष्ट मला सांगायची वाटते की इथे लोक येऊन धान्य टाकतात खूप मोठ्या प्रमाणात आणि कबूतर येतात आणि त्याच्यामुळे त्या कबुतराचा आजकाल काय प्रॉब्लेम आहे हे सगळ्यांना माहिती आहे. कारण की त्यांच्या अंगातून जे पिसू निघतात ते जर आपल्या शरीरात गेले तर त्याला काही औषध नाहीये. तर त्याच्या दृष्टीने पण काहीतरी त्याच्यावर उपाययोजना करावी अशी मी प्रशासनाला मागणी करते.